श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या प्रस्थानत्रयी या त्यांच्या वाङ्मयावर आधारित मनाचे श्लोक, अद्भुत अद्वितीय अलौकिक असा ग्रंथराज दासबोध आणि आता सध्या चालू असलेला आपला ग्रंथराज आत्माराम अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याचा, त्यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाबद्दल उत्कंठा वाढावी, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी सामान्य जनांमध्ये गोडी वाढावी, यासाठी आपण हा व्याप करतो आहोत। आपण सध्या आत्माराम या ग्रंथातील दुसऱ्या समासाचं चिंतन सध्या आपलं चालू आहे। काल आपण समास दुसरा, त्यामध्ये 12व्या ओवीपर्यंत आपण काल पाहिलं होतं। त्यामध्ये पृथ्वी आप तेज वायो आकाश सृष्टी रचिली सावकाश येथे दृश्य आणि अदृश्य सकळ वाया असं समर्थ या ओवीमध्ये आपल्याला सुचवतात।
समर्थांना सावकाश हा जो शब्द आहे तो अत्यंत आवडणारा शब्द आहे. अनेक ठिकाणी त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी सावकाश हा शब्द वापरलेला आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा सावकाश म्हणजे तब्येतीने, मस्तपणे, आपल्या पद्धतीने, कुठेही घाई गडबड न करता. तसं सृष्टी रचिली सावकाश. परब्रह्माने त्याला माझ्यासारखे अनेक व्हावेत असं वाटलं आणि त्या स्फुरणावर या पंचमहाभूतांची निर्मिती झाली. आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी आणि अगोदर तयार झालेली त्रिगुण यांचा कर्दम करून जे जे दृश्य आणि अदृश्य आहे ही सगळी माया आहे असं समर्थ सांगतात. ज्ञानदशकामध्ये समर्थ म्हणतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली. तिच्या पोटा माया आली म्हणजे मूळ मायेच्या पोटी गुण माया आली. मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी श्रीराम. पुढे तिज पासाव कोण, सत्वरजतमो गुण. तमो गुणापासून निर्माण झाली पंचभूते श्रीराम. पुढे त्या सगळ्याचा मिश्रण झालं, बेमालूम मिश्रण. त्याला समर्थांचा एक आवडता शब्द आहे कर्दम. आणि त्यापासून सगळी सृष्टी ही रचना झाली आहे. दासबोधामध्ये 84 योनींचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, क्रीम 11 लक्ष, 10 लक्ष खेचर श्रीराम, 9 लक्ष जरच, 30 लक्ष स्थावर. अशी सगळी मिळून 84 लक्ष योनींची वर्णन समर्थांनी या ओवीमध्ये केलेलं आहे. पुढची ओवी आपण पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुषे झाली. जैसी 2 दिसांची बोली, एकची परवा श्रीराम. समर्थ अत्यंत माईक उदाहरण या ठिकाणी देतात की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं बोलतो त्या शब्दाला ते समर्थांनी धरलेलं इथं. एकची परवा. आपण कुणाला विचारतो, अहो कधी आला तुम्ही, बरेच दिवस दिसला नाहीत. तो पुढचा माणूस म्हणतो परवा तर आलो. आणि एखादा माणूस आपल्याकडे येतो, आपण त्याला म्हणतो आता पुढे काय करायचंय, काय नाही, कधी निघायचंय, काय करायचंय, तर तो म्हणतो परवा जायचंय. परवा हा जो शब्द आहे तो दिवसाखाली आलो म्हणजे परवा आलो, 2 दिवसांनी जाणार आहे म्हणजे परवा जाणार आहे. हा एक मार्मिक दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी घेतलाय. कशासाठी घेतलाय? शब्द एकच आहे पण दाखवतोय 2 काल. एक माया दो ठाई वाटली. एकच माया आहे, शब्द एक आहे परवा. परवा आलो आणि परवा जाणार आहे. भूतकाळातला एक परवा, भविष्य काळातला एक परवा. एक माया दो ठाई वाटली. 2 ठिकाणी ती वाटल्या गेली आहे. प्रकृती आणि पुरुषे झाली. एकच वस्तू आहे पण ती पुरुष आणि प्रकृती अशा 2 विभागांमध्ये ती वाटल्या गेलेली आहे. यातला पुरुष कसा आहे? तो अव्यक्त आहे, नित्य आहे, असतची असे. सृष्टीच्या सृजनाच्या पूर्वी तो होता, सृष्टी असताना तो आहे आणि ब्रह्मप्रलयानंतर सुद्धा तो आहे. असतची असे. तो अव्यक्त आहे,
नित्य आहे. आदरणीय प्रवीणजी म्हणतायत, समर्थांची अभंग गाथा आपल्या कृपेने आणि समर्थांच्या आशीर्वादाने आणि श्रोते केवळ जगदीश मूर्ती या सगळ्यांच्या पाठबळाने समर्थांच्या मनात जर असेल तर तेही आपण करूया. समर्थांची सेवा करणं यासाठीच उर्वरित जीवनाचा प्रवास होणे आहे. असं मी एक व्रत घेतलेलं आहे आणि ते व्रत काही हे 6 महिन्याचं 4 महिन्याचं वगैरे असं नाही आहे, तर ते माझं हे जीवन व्रत आहे. कारण समर्थांच्या कृपेने आता प्रपंचामध्ये काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही. मी हे व्यासपीठावरून मोठ्या पब्लिकमध्ये बोलणं बरोबर नाही, पण आपण सगळी मंडळी माझी एवढ्या वर्षांपासनं या साधनेमध्ये सहोदरांप्रमाणे आहात आणि मी 2002 पासून हे माझं 19वं वर्ष आहे शिवथरघळीच्या परिक्रमेचं. शिवथरघळीचा वारकरी मी आहे, गडाचा वारकरी आहे आणि आता प्रापंचिक जीवनामध्ये माझी जरूरही नाही आणि काही करणं बाकी नाही. त्यामुळे मी पलायन केलंय किंवा माझ्यावर असलेलं दायित्व विहित कर्म मी सोडून जातो आहे अशातलाही भाग नाही. त्यामुळे आता सगळं ऐलीकडे जे आहे ते सगळं उरकलेलं आहे. त्यामुळे आता हे जीवन व्रत आहे आणि पाहू समर्थांची इच्छा काय आहे, समर्थांची कृपा काय आहे. आपल्या मुखातून समर्थच बोलत आहेत अशी माझी धारणा आहे खरं तर. त्यामुळे त्यामध्ये काही विक्षेप असायचं, आक्षेप असायचं काही कारण नाही आहे. समर्थ असं म्हणतात की पुरुष जो आहे तर तो अव्यक्त, नित्य आहे, अविकारी आहे, निर्गुण आहे, अकर्ता आहे, अलिप्त आहे आणि व्यापक आहे. प्रकृती कसं आहे? प्रकृती ही त्रिगुणधारी असून सर्व स्थूळ आणि सूक्ष्माची जननी आहे. म्हणून जैसे 2 दिसांची बोली प्रकृती आणि पुरुषे झाली, ती एकच मूळ आहे परब्रह्म, की ज्याच्या अधिष्ठानावर 2 ठिकाणी ती शक्ती वाटल्या गेली आहे आणि ती पुरुष आहे आणि प्रकृती आहे. आपल्याला माहिती आहे की सांख्यशास्त्र जे आहे तर कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आपल्या सगळ्यांना परिचित आहे. सांख्यशास्त्राच्या मताने हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पुरुष बहुत्वाची कल्पना ही वेदांना मान्य नाहीये. किंबहुना समर्थांचंही मत तेच आहे, एकच आहे, फक्त विभागल्या गेलंय, पण ते स्वतंत्र नाही आहे. अधिष्ठान एकच आहे पण 2 ठिकाणी विभागल्या गेलंय. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र असं म्हणतं, जन्म मरण करणानाम प्रतिनियमाद युग पत प्रवर्तेश्च पुरुष बहुत्वम सिद्धम त्रैगुण्य विपर्य याचैव. हे सगळं विविधता आहे आणि या प्रत्येक विविधतेला स्वतंत्र मूळ आहे असं सांख्यशास्त्र सांगतं. परंतु भगवंत श्रीकृष्ण सुद्धा गीतेमध्ये 13व्या अध्यायात सांगतात, प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश गुणांशैव विद्धी प्रकृती संभवा. माऊली सुद्धा हेच सांगतीये,
तरी पुरुष अनादि आथी. पुरुष कसा आहे, जे मूळ आहे ते अनादि आहे आणि आथी आहे, अगोदरपासून आहे. आणि त्याची लागवणी प्रकृती, त्याचा संसर्ग झाल्यामुळे, त्याचा स्पर्श झाल्यामुळे, त्याचं मिश्रण झाल्यामुळे आणि त्याची लागवणी प्रकृती समसरीसी दिवो राती. कशी आहे ती? दिवस आणि रात्रीप्रमाणे आपल्याला भासतीये. सूर्य उगवला म्हणून आपल्याला दिवस होतो, पण आपल्याकडे सूर्य उगवला म्हणजे कुठेतरी मावळलाय ना. सगळीकडे सूर्य पूर्ण जगावर एकत्र येऊ शकत नाही, असा कुठेतरी मावळलाय कुठेतरी. म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जर दिवस असेल तर आपण दुपारचे 12 वाजले, चला आता अमेरिकेत फोन करू, असं नाही म्हणू शकत. तिथल्या वेळा आपल्याला पाळाव्या लागतात. त्याप्रमाणे माऊली म्हणतीये, समसरसी दिवो राती दोन्ही जैसी. तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडू सुता. ज्याची सत्ता आहे ते ब्रह्म आहे, ते परब्रह्म आहे, त्याला पुरुष असं म्हणलेलं आहे. तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडू सुता. प्रकृती ते समजता क्रिया नाव. प्रकृती कशी आहे? मूळ नाही आहे. पुरुष अनादि आथी, अनादि आहे, पण त्याच्या संसर्गाने प्रकृती ही विकसित होते आणि प्रकृती ते समजता क्रिया नाव. ही क्रिया आहे, मूळ शक्ती वेगळी आहे आणि ते आहे परब्रह्म स्वरूप. पुढच्या श्लोकामध्ये समर्थ वर्णन करतात, माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान, योगियांचे श्रीराम. मला प्रश्न पडला, माया ही योगियांचं, योगी पुरुषांचं समाधान कसं काय देऊ शकते? आता इथं आपल्याला दासबोधाचा थोडा आधार घेतला पाहिजे. 2 रुपयाची झाली असं एक वचन आपल्याला दासबोधामध्ये आहे आणि तोच विषय इथं चालू आहे. एक माया 2 ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. एक कुविद्या आहे आणि एक सद्विद्या आहे. सद्विद्येच्या मार्गाने गेलं, ऊर्ध्वमुख झालं, अंतर्मुख वृत्ती केली तर आपल्याला समाधान आहे. योगी पुरुष या मार्गाने जातात. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी आहे. ज्ञाता, ज्याला ज्ञान करून घ्यायचंय ते, ज्ञेय जे ज्ञान आहे ते, आणि ज्ञान ही प्रक्रिया आहे, ज्ञान करून घेण्याची ही प्रक्रिया आहे. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, माया मायाच आहे, ध्याता ध्येय आणि ध्यान. ध्यान ही प्रक्रिया आहे, ध्येय मला काय प्राप्त करून घ्यायचं ते आहे, आणि ध्याता कुणाला प्राप्त करून घ्यायचे तो आहे. माया हे जी समाधान योगी यांचे. असं आहे की आपल्याला माहिती आहे दासबोधामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. काटा पायामध्ये रुतलेला आहे. मी चाललोय रस्त्याने आणि एक बारीक काटा माझ्या पायामध्ये रुतला, खुडून बसला. आता तो काढायचा आहे तर मी काय करतो? मी रस्त्याने चाललोय पण मला तो दुखतोय, मग तो काढून टाकायचा आहे मला. म्हणून मी काय करतो? मी दुसऱ्या एका झाडाचा एक काटा घेतो, तो टोकरतो तळपाय. ते जे मध्ये अडकून बसलेला काटा आहे तो मी काढतो पोखरून आणि दोन्ही काटे रस्त्याच्या बाजूला नेऊन टाकतो. खिशात ठेवतो का मी? किंवा पायात खुडलेला जो काटा आहे तो फेकून दिला आणि ज्या काट्याने मी खुडलेला काटा काढून फेकून दिलेला आहे तो काटा मी काही खिशात थोडाच ठेवतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, माया हेची समाधान योगी यांची. मायेच्या आधारेच आपल्याला त्याची प्रचिती येऊ शकते. त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती आपल्याला येऊ शकते. सगुणातूनच निर्गुणाची प्राप्ती आहे.
सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाला दूर करून चालत नाही, पण सगुणात लिप्त होता कामा नये, कर्मकांडात अडकून बसता कामा नये. आजचा प्रसंग आहे हो, माझ्या घरातला प्रसंग आहे. आमच्या मातोश्रींनी या पूर्ण महिनाभर, आपल्याला माहिती आहे की हा पुरुषोत्तम मास आहे, आणि या अधिक मासामध्ये तिने असं ठरवलं की दररोज श्रीकृष्णाची देवघरात पूजा करायची, सगळी यथासांग. फार सुरेख पूजा करते ती, आणि त्याला वस्त्र, मंजुळा, काय अनेक प्रकारचे ते उपचार आहेत, ते सगळे करायचे. अनारसाचा नैवेद्य झाला, दररोज एक पदार्थ आहे. पूर्ण महिनाभर सगळे ते सोपस्कार, पूजा, नैवेद्य, दररोजचा नैवेद्य वेगळा, तो सुद्धा स्वतः तयार करून सगळं हे काय म्हणतो त्याला, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आज धोंडे आहेत म्हणून आईने स्वयंपाक केला. मी आईला म्हणालो की देवाला दररोज एक नैवेद्य तर तुझा चालूच आहे, पण आज परत आता हे सगळं धोंडेवान म्हणून मग सगळं करायला लागणार. मी सहज विचारलं आईला, मी म्हणलं हे सगळं तू पाहतीयस की भगवंताला हे पाहिजे, पण जेव्हा मोठ्या मूर्ती आहेत, बालाजी, लक्ष्मी, पद्मावती, अशी मुख्य घर आमचं असल्यामुळे देवघर भरून आहे. बाकीचं जसं भरभरून आहे तसं देवघरही भरून आहे. तर मी तिला म्हणालो की जेव्हा आपल्या ह्या मूर्त्या त्या थोड्या डाग पडतात, काळवंटात, तर तू पितांबरी घेऊन त्यांना घासतीयस त्या मूर्त्यांना, मग तुला कधी वाटत नाही की आपण ब्रशनी घासतो आहोत? तर भगवंताला ब्रशचे ब्रिसल जे आहेत, नायलॉनचे ब्रिसल्स, तर ते टोचणार नाहीत का? तर ती म्हणाली मग काय देव तसेच ठेवायचे का? मी म्हणलं मला मान्य आहे, पण ते ब्रशनी घासणं. आई म्हणाली मी ब्रशनी घासते, परंतु फक्त शरीराचा भाग घासते. भगवंताच्या मानेपासून वर चेहऱ्याला मी ब्रश लागू देत नाही, आणि त्यानंतर मग मी तेलाचं बोट फिरवते. मला तुम्ही सांगा, ही सगळी माया नाहीये का? पण त्यातून मिळणारा जे एक आत्मिक समाधान आहे की मी आज भगवंताला स्वच्छ केलंय, चकचकीत केलंय, आज भगवंताला धोंडे दिलेत, हे समाधान हे सगुण आहे का निर्गुण आहे? ठाकूर काय करत होते? माया हे जी समाधान योगी यांचे. आमचे स्वामी वरदानंद भारतींनी पण एक असाच संदर्भ दिलाय. ते म्हणतात, भांड्यावर डाग पडतो, भांड्यावर डाग पडला की आपण पितांबरी पावडर घेतो, पितांबरी पावडर आणतो, घासतो भांड्याला, डाग निघून जातो, भांडं स्वच्छ होतं. आता काय आपल्याकडे पूजेसाठी सगळी पितळी किंवा तांब्याची भांडी आहेत. ताम्हण तांब्याचंच आहे, पाणी भरून आणायचं तांब्याचाच आहे, सगळं संध्यापात्र वगैरे सगळं सगळं तांब्याचंच आहे. त्यामुळे त्याला ती डाग पडतात. मग ती डाग स्वच्छ करावी लागतात, नाही तर बरं नाही वाटत आपल्याला. आप्पा असं म्हणतात की पितांबरी पावडर घेतली, भांड्याचा डाग घासून काढला, डाग गेला, भांडं स्वच्छ झालं. पितांबरी पावडर आपण खिशात घेऊन फिरतो का? विम वापरली, पितांबरी वापरली, काय असेल ते नवीन नवीन काय काय निघाले ते, ती आपण पुन्हा त्या जागेवर ठेवून देतो. पण वापर करावा लागला तो डाग काढण्यासाठी. डाग ही काही वस्तू नाहीये, ते काही सगुण रूपही नाहीये, पण सगुणाचा आधार घ्यावा लागला.
पावडरीचा आधार घ्यावा लागला. तसं समर्थ म्हणतात माया हेची समाधान योगी यांचे. आता या ठिकाणी जी त्रिपुटी सांगितलेली आहे, माया हीच ज्ञाता आहे, ज्ञेय आहे, ज्ञान आहे, ध्याता, ध्येय, ध्यान ही मायाच आहे. याला स्वच्छ एक मस्त उदाहरण आहे, आपण उपनिषदामध्ये पाहिलं. ते उदाहरण असं आहे, भोक्ता, भोज्य, भोजन एकच आहे का? तुम्ही म्हणाल असं कसं काय? मी भोगताय, मला भूक लागली आहे, मला अन्न जेवण करायचंय, अन्न ग्रहण करायचंय. भोज्य, समोर ताट वाढवून ठेवलंय, अन्न पदार्थ वाढलेले आहेत. आणि भोजन ही प्रक्रिया आहे. भोक्ताला भोज्य प्राप्त होणं ही प्रक्रिया आहे. आता ते अन्न ताटामध्ये पाहिल्यानंतर मला एक आनंद आहे. वाह, छान वाढले ताट, भूक पण लागलेली आहे, आज ताव मारायचा आपल्याला. ते अन्न पाहत असताना मला आनंद आहे. ते अन्न हातात घेतल्यानंतर मला आनंद आहे. ते अन्न, तो पदार्थ मी तोंडात घालून चावत असताना मला आनंद आहे. याला काय म्हणलंय? प्रिय, मोद. आपण पाहिली ती सगळी प्रक्रिया. आणि आनंद, वस्तू प्रिय आहे, मोद, तिला हात लावला, भात घातलेला आहे, त्यावर गरम साधं वरण, एक चमचाभर तूप, ते सगळं कालवत असताना कल्पना करून बघा तुम्ही. प्रिय, मोद आणि मध्ये घातला, आनंद आहे. आता ह्याच्यानंतर काय आहे? आता समजा ते जर भात किंवा ते जे मी काही अन्न ग्रहण केलेलं आहे, त्यांनी जर असं ठरवलं की मी मध्ये जाणार आहे, माझं स्वतंत्र अस्तित्व ठेवणार आहे, भात भात म्हणूनच राहणार आहे, पोळी पोळी म्हणूनच राहणार आहे, आमटी आमटी म्हणूनच राहणार आहे, चटणी कोशिंबीर काय असेल ते, भजी भिजी जे काय असेल ते जर स्वतंत्र अस्तित्व राहिलं तर डायजेशन होईल का? ऍब्सॉर्प्शन होईल का? ऍसिमिलेशन होईल का? तो रस माझ्या शरीरात भिरेल तरी का? मग माझं शरीर वाढेल का? किती अवघड आहे. सगळं एकच आहे, मायाच आहे. आणि शेवटी काय? त्याज्य आहे. आप्पा म्हणतात, यामध्ये अन्न खाणारा भोगता, अन्न हे भोज्य आहे, तर जेवणाची क्रिया हे भोजन आहे. हा आनंद राहावा असाच म्हणून जर अन्न व्यवस्थित वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जाऊन बसलं तर चालेल का? नाही चालणार. ते सगळं एक रूप झालं पाहिजे, तर त्यातली मजा आहे, तर ते पचेल. आणि जेव्हा योगी लोक या मायेला धरून काहीच राहत नाही, उरलेला चोथा जसा शरीराच्या बाहेर टाकला जातो तशी माया बाजूला पडते. पुढे समर्थ म्हणतात, माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध, शब्दरूपे श्रीराम. आपण पाहिलंय की शिष्य सद्गुरूंची स्तुती करत असताना तो सद्गुरूंना म्हणतो की आपण आनंदाचे कंद आहात, आपण सच्चिदानंद आहात. आईला म्हणतायत कारण समर्थांना माहिती आहे ना की तिचा साधन म्हणून उपयोग करण्यासाठी तिची स्तुती केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी माया सच्चिदानंद,
माया आनंदाचा कंद, तिच्यामुळे आनंद मिळतो. माया हेची निज बोध, माझ्या स्वरूपाचं, माझ्या ज्ञानाचं, आत्मस्वरूपाचा मला बोध कोण करून देईल? मायाच करून देईल. माया म्हणजे शब्दरूप, शब्दरूपे. शेवटी 4थ्या चरणामध्ये शब्द आलेलाच आहे. आता माया सच्चिदानंदचा अर्थ असा आहे, त्यामध्ये सत शब्द आहे. सच्चिदानंद म्हणजे सत, सत अधिक चित अधिक आनंद. त्यामध्ये जे सत आहे ते सत म्हणजे असणेपणा आहे. असणेपणा जाणवणे ही माया आहे. मी तुम्हाला बोलतो आहे हे तुम्हाला जाणवत आहे, तुम्ही ऐकताय ना मला. मी नांदेडमध्ये आहे, तुम्ही मुंबईत आहात, पुण्यात आहात, बेळगावला आहात, अजून कुठे कुठे आहात, कुणी अमेरिकेत आहे. पण सगळ्यांच्या अंतःकरणी काय? तुम्ही मला दिसत नाहीत, पण तुमची नावं दिसत आहेत मला. त्यामुळे मी काय म्हणतो की तुम्ही आहात इथं, तुम्ही माझ्या समोर आहात का? पण यातला जो सत आहे, तुम्ही आहात, तुमच्या असणेपणाची जाणीव मला होणं, हे सत आहे आणि ही माया आहे. आता तुम्ही इथं आहात, एवढ्या दिवसांपासून मी पाहतोय, 2 वाजले, गो लाईव्ह म्हणून स्क्रीनवर आल्याबरोबर पटपट 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 पट नावं येतात. नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे ते चमत्कार मी पाहतो. मला आनंद आहे. परवा असाच भावविभोर अवस्थेमध्ये किंवा कुणी काही सांगितलं, कुणाचं वाईट झालं, असं झालं तसं झालं, मला जे दुःख होत आहे ती सुद्धा मायाच आहे. खरं तर माझ्या परिचयापैकी किंवा आपल्या परिवारापैकी कुणी जर मला सांगितलं की असं असं झालेलं आहे, मला वाईट वाटतं ना. आता मी त्यांना पाहिलेलं सुद्धा नसतं, पण मला खेद वाटतो अंतःकरणात. ही माया आहे. आता याच जीवनामध्ये, याच जगामध्ये, याच आयुष्यामध्ये आपण माया विरहितही आनंद उपभोगतो. मी बोलतोय असेल, त्यांची नावं घेतली, माझ्या ताटामध्ये अनेक पदार्थ मी पाहिले, मला आनंद होतो. मी नवीन कपडे घातले, मला आनंद होतो. घराला कलरिंग केलं, मला आनंद होतो. कुणी 4 गोष्टी चांगल्या बोलल्या, मला आनंद होतो. तो टिकतो का? आज ज्याच्यापासून मला आनंद झालाय, पूर्ण आयुष्यभर त्याच्यापासून मला आनंदच होईल, कुणी सांगू शकता? नाही सांगता येणार. एखाद्या वस्तूनी मला आज आनंद होतोय. आज मी ऊस खाल्ला म्हणून मला आनंद झाला. माझे वडील 86 वर्षांचे आहेत, त्यांना आनंद होईल का ऊस खा म्हणलं तर? काल सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष, वय सापेक्ष, किती गोष्टी आहेत त्याला. पण एक अशी आनंदाची बाब आहे आपल्या जीवनामध्ये की जी माया विरहित आहे. कोणती आहे? सुषुप्ती. सुषुप्ती मधली गाढ झोप. पण आता अडचण अशी आहे की माया विरहित असलेला आनंद उपभोगताना मी नसतो. मी कुठे आहे? मी वर्णन नाही करू शकत. मी बासुंदी पिताना म्हणेल, वाह काय बासुंदी झाली आहे, आनंद आहे. सुषुप्ती मधली गाढ निद्रा घेत असताना मी म्हणू शकतो का, वाह काय मस्त झोप लागली आहे मला, काय आनंद आहे? एकच वस्तू आहे, मायाविरहित आनंद. पण ती स्थूल देहातली नाहीये, ती सूक्ष्म देहातली आहे आणि ती सुषुप्ती मधली गाढ झोप आहे. आता ते मी सांगू शकत नाही, शब्दांनी सांगू शकत नाही.
दुःख आनंद आपण बोलू शकतो ना. म्हणून तिथं माईक शब्दांची उपयोग नाहीये. ते सगळे माईक आहेत, शब्द माईक आहेत. ती गाढ झोपेचा आनंद घेणारा माणूस माईक आहे. स्थूल देह जो आहे तो पण माईक आहे. भोगणारा, भोगण्याची क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा तो शिल्लक नसतो आणि तो सांगू पण शकत नाही तेव्हा. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात हे सगळे शब्दाच्या रूपाने वर्णन करावं लागतं आणि शब्द हे माईक आहेत. शब्द ब्रह्म, 14 ब्रह्मामध्ये एक ब्रह्म काय? शब्द ब्रह्म. सच्चिदानंद, आनंदाचा कंद, निजबोध, हे सगळे शब्द आहेत. आणि हे सगळे कसे आहेत? मायेचेच स्वरूप आहेत. पुढे समर्थ म्हणतात आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हे मायेचेची रूप. रूप आणि अरूप सकळ माया श्रीराम. स्वरूप म्हणजे आपलं रूप, निज रूप. आपण जर परब्रह्माच्या बाजूने पाहिलं परब्रह्माच्या बाजूनी जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला हे दृश्य विश्व दिसणारच नाही. केवळ निर्मळ, निश्चळ, अथांग, व्यापक, अक्रिय, अक्लेद्य, निरंजन, अजन्म असलेलं परब्रह्म, त्याच्याशिवाय आपल्याला काहीही दिसणार नाही. पण आपण जर माणूस म्हणून जर पाहायला गेलो तर मानवी देहातून जर आपल्याला हे सगळ्या तर मात्र आपल्याला वेगवेगळी टप्प्याटप्प्याने जायला लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप हे मायेचे रूप. रूप आणि अरूप. रूप म्हणजे जे दिसतंय ते आणि अरूप म्हणजे जे दिसत नाहीये ते. रूप म्हणजे इंद्रियांना जे जाणवतं ते. काळा, उभा, पिवळा, निळा, चौकोनी, गोल, लांबडा, ही सगळी रूपाची प्रकार आहेत. अनेक माणसं आहेत, बुटकी आहेत, उंच आहेत, ठेंगू आहेत, जाड आहेत, कृश आहेत, अनेक वस्तू आहेत. ह्या सगळ्या कशा आहेत? इंद्रिय गोचर आहेत. ही रूप आहेत. पण माणसांची रूप वेगवेगळी असतील. कुणी लांब केस वाढवलेले असतील, कुणी त्याची वेणी घातलेली असेल, कुणी बॉबकट केलेला असेल, कुणी माझ्यासारखे बारीक केस केलेले असतील, कुणी माझ्या रंगामध्ये असेल, कुणी गोऱ्या रंगाचा असेल, कुणी ठेंगा असेल, कुणाची उंची 6 फुटापेक्षा जास्त असेल. हे सगळे विविध प्रकार जरी असले तरी माणूस पण एकच आहे ना. त्यातलं जे माणूस पण आहे ते तर एकच आहे. सर्प डसाया आला, प्राणी भेवून पळाला. साप वेगळा आहे, मनुष्य वेगळा आहे, पण त्यातली जाणीव एक आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात रूप आणि अरूप ही सगळी काय? माया आहे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, आत्म्याचं स्वरूप समजावून सांगताना म्हणतात. काय म्हणतात ते? आत्म्याचं स्वरूप कसं आहे? कारण समर्थ इथं वर म्हणतात आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप. आत्म्याचं स्वरूप सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात अछेद्य, त्याला तुम्ही छेदू नाही शकत, कापू नाही शकत. अदाह्य, त्याला अग्नीने काहीही होणार नाही, त्याला जाळू नाही शकत. अक्लेद्य, ते पावसाने भिजू नाही शकत. अशोष्य, ते उन्हाने वाऱ्याने शुष्क नाही होऊ शकत. ते नित्य आहे, ते सर्वगत आहे, ते स्थाणू आहे, स्थिर आहे, अचल आहे, सनातन आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. कितीतरी वर्णनं आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येतील. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सुद्धा म्हणते आत्मा स्वसंवेद्य आहे. ओम नमोजी प्रतिपाद्या. स्वसंवेद्य, त्याला त्याची जाणीव आहे सगळ्या गोष्टींची. कठोपनिषदामध्ये
श्रुती माऊली असं म्हणते की ते समजून घेण्यासाठी तेथे तर्क चालत नाही. नैशा या तिथं तर्क चालत नाही. म्हणून समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सगळीकडे सांगतात. किती वेळा सांगितलं? अनेक वेळा सांगितलंय. अनुमान नको, तर्क घ्या, प्रचिती घ्या, आत्मप्रचिती घ्या. धादांत साक्षात अपरोक्ष ब्रह्मानुभव घ्या. आणि तो कशाच्या आधाराने घेता येईल? मायेच्याच आधाराने घेता येईल. कारण समर्थ म्हणतात हे सगळं मायाच आहे. पण त्याला एकदा पाहिलं, त्याची एकदा प्रचिती आली की मग हे सगळं टाकून दिलं पाहिजे. कठोपनिषदामध्ये श्रुती माऊली म्हणते आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. हा आत्मा काय? शरीर रूपी रथावर स्वामी म्हणून बसलेला आहे. आणि तो सगळं या माध्यमातून करून घेतोय की जे खरं नाहीये. तो या अनेक क्रिया करून घेतोय. हा आत्मा या रथाचा स्वामी आहे आणि तो या सगळ्या क्रिया करून घेतो की ज्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या माईक आहेत. आपल्याला या क्रियांमधून, या साधनामधून, या भाषेमधून, या शब्दांच्या द्वारे आपण जो उपासना करू, आराधना करू, त्या माध्यमातून त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेणे आहे. म्हणून हा आत्माराम आहे. पुढे समर्थ म्हणतात जीव शिव ईश्वर हाही मायेचाची विस्तार. विश्वरूप विश्वंभर अवघी माया श्रीराम. इकडे समर्थ म्हणतात ध्याता ध्येय ज्ञान, भोज्य भोजन भोक्ता ही सगळी त्रिपुटी माईक आहे. आत्मा ब्रह्म स्वरूप, जे रूप आहे ते, जे दिसत नाही ते, हे सगळं मायाच आहे. पुढे समर्थ म्हणतात जीव शिव आणि ईश्वर व्यष्टीपासून परमेष्टीपर्यंत हाही मायेचाची विस्तार. विश्वरूप विश्वंभर अवघी माया. हे जे विश्वामध्ये नटलेलं जे आहे ती सुद्धा मायाच आहे. आणि जो विश्वंभर आहे, या विश्वाचा जो स्वामी आहे, चालक, तो सुद्धा माईक आहे. समर्थांनी दासबोधामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. भ्रमेणाहम भ्रमेण त्वम भ्रमेणोपासका जना. भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदं जगत. मी भ्रम आहे, तू भ्रम आहे, उपासना भ्रम आहे, ईश्वर भ्रम आहे, आराधना भ्रम आहे, सगळं भ्रम आहे. आपल्याला माहिती आहे मेले माणूस जेव्हा येते हाही भ्रम सांगितलाय समर्थांनी. 350 वर्षापूर्वी असे विचार देणारे क्रांतिकारी संत आहेत समर्थ रामदास. केवळ दासबोधामध्ये एक थोडी भाग असा एक दोन ठिकाणं अशी आहेत. उदाहरण मला आता आठवलं म्हणून मी सांगतो की समर्थांनी जी चालीरीती आली आहे, लोकरीती आली आहे, त्याला धक्का नाही लावला. वाल्मिकी स्तवन आपण पाहिलेलं आहे, सप्तती अन्वयाचा दशक, आणि त्यामध्ये वाल्मिकीचं सहस्तवन करताना समर्थ म्हणतात की वाल्मिकी बोलला नसता तर आम्हाला रामकथा समजली नसती. आणि जसं लिहून ठेवलं तसं तसं पुढे घडलं असं समर्थ म्हणतायत. मी सुनील दादांना फोन केला. मी म्हणलं सुनील दादा, आता सध्या मी रामायण पाहतो आहे आणि मूळ आधार काय आहे? वाल्मिकी रामायणाचा आधार आहे. म्हणलं तिथं वाल्मिकी ऋषी आणि प्रभू श्रीराम हे समकालीन आहेत ना. मग समर्थांनी इथं असं कसं काय लिहिलं? जसं वाल्मिकींनी लिहून ठेवलं तसं रामायण घडलं. वाल्मिकींनी सांगितलं नसतं तर आम्हाला रामकथा समजली नसती.
असं कस काय? सुनील दादा म्हणाले, जी लोक चालीरीती आलेली आहे त्याला समर्थांनी धक्का नाही लावला, म्हणून ते चालू ठेवलं, म्हणून तो प्रघात पुढे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. पण इतर वाङ्मयामध्ये तसं नाहीये, समर्थांच्याच इतर वाङ्मयामध्ये तसं नाहीये. दासबोधामध्ये, वाल्मिकी स्तवनामध्ये समर्थांनी तसं लिहिलेलं आहे. सुनील दादा थोडं पुढे असं हसून म्हणाले, थोडा विनोदाचाही भाग आहे त्यामध्ये. ते म्हणाले, अरे प्रभू श्रीरामांचं चरित्र वाल्मिकींनी लिहिलं, आणि जसं जसं ते लिहित होते तसं तसं ते प्रूफ तपासण्यासाठी सीतेकडे पाठवत असतील. सीतामाई, मी जे लिहिलंय यात काही चूक तर नाहीये ना? मी काही ओव्हर रायटिंग तर केली नाही ना? ओव्हर कॉन्फिडन्स तर दाखवला नाही ना? मी अंडर एस्टिमेट तर केलं नाही कुठे? ते प्रूफ तपासायचं काम सीतेने केलं असेल, असं सुनील दादा म्हणाले होते. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात की मी हा भ्रम आहे, ही उपासना भ्रम आहे, ईश्वर भ्रम आहे, आराधना भ्रम आहे. द्वैत असलं की माया आली, कारण अद्वैतामध्ये मायेचा प्रश्नच नाही. आपण दासबोधामध्येही पाहिलंय. एकदा त्या परब्रह्म जो ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे, हे सगळं सृजन झालेलं आहे, सृष्टीचं निर्माण झालेलं आहे, 84 लक्ष योनींची विकास झालेला आहे. जेव्हा त्याची माझी गाठ पडेल, त्याच्यात मी सामावून जाईल, आणि जेव्हा माझं अस्तित्व संपेल, मी संपेल, ते संपण्यासाठीच तर आत्माराम आहे. समर्थ काय म्हणतात? अरे तुझ्या मीपणाशी निर्मूळ केले दासबोधाशी, परंतु तुझ्या वृत्तीमध्ये पालट पडलेला नाहीये. ते मी पण जेव्हा संपेल तेव्हा द्वैत कुठे? द्वैत आहे म्हणून तर माया आहे, म्हणून मी नमस्कार करतो. दुरुनी माझा नमस्कारू, समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात ना. द्वैतात गेल्याशिवाय नमस्कार नाहीये, द्वैतात गेल्याशिवाय स्तुती नाहीये. द्वैत आलं की माया आली. अहो, ईश्वराला ईश्वर भाव प्राप्त होण्यासाठी ज्याच्यावर तो ईश्वर भाव गाजवायचा आहे असं दुसरं कोणीतरी पाहिजे का नाही? म्हणून हे द्वैत कधी कधी अपेक्षित आहे. सुखे घालावे आम्हासी गर्भवासी, जगद्गुरु तुकाराम महाराज का म्हणतात असं? मोक्ष मिळवून द्या मला, सायुज्य मुक्ती मिळवून द्या, नाही म्हणत. सुखे घालावे आम्हासी, आम्हाला पुन्हा जन्माला घाल, कारण तुझी सेवा करायची आहे. आणि सेवा केव्हा होईल? द्वैतात गेल्याशिवाय सेवा नाही होत. ईश्वराला ईश्वर भाव, त्याची सत्ता, त्याचा अधिकार गाजवण्यासाठी आज आम्ही करुणा भागतो, आज आम्ही प्रार्थना करतो, आज आम्ही उपासना करतो. कोरोनाचं महासंकट आहे. ईश्वराची सत्ता, त्याची कृपा आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही त्याची करुणा भागतो, आम्ही त्याची उपासना करतो. आमच्याकडे द्वैत भाव आहे म्हणून तर हे सगळं करतो. अद्वैत भाव असता तर सगळंच सोडून दिलं असतं, काहीच करायची गरज नाही. आणि जर असा ईश्वर भावाचा, स्वामित्वाचा अधिकार गाजवला नाही तर त्या ईश्वरपणाचा आनंद तरी कुणाला मिळणार आहे? त्याला तरी मिळेल का की यांनी माझी उपासना केली, मी याच्यावरची संकट दूर केली, किंवा त्या संकटाची बाधा, त्याची तोशिष, त्याचा परिणाम मी त्याच्यावर होऊ दिला नाही, त्याच्या चित्तवृत्ती कशा मी सम ठेवल्या. हा जो अधिकार आहे, त्याचा जो आनंद आहे, तो कुणाला मिळणार? द्वैत असल्याशिवाय नाही होणार.
एखादी कथा चालू आहे, प्रवचन चालू आहे, पेंडॉल भरलेला आहे, व्यासपीठावर प्रवचनकार आलेले आहेत, पण लोक कुजबूज चालू आहे अजून. त्यांचं मंगलाचरण चालू आहे प्रवचनकारांचं. लोक बोलतच आहेत बारीक बारीक आवाजात. ते व्हॉलंटियर्स असतात. बिल्ला लावून हातात काठी घेऊन ते आवाज बघतात, कोण बोलतंय ते लगेच येतात. हो, सांगितलं ना का तुम्हाला, गप्प बसा ना. बोलू नका हे सांगायचंय, ते सुद्धा हातात काठी घेऊन आणि जोरात बोलून सांगायचंय. पण त्याचा परिणाम काय होतो? बोलणारे गप्प बसतात. बोलणारे गप्प बसावे, त्यांनी बोलू नये म्हणून बोलून जोरात बोलून सांगावं लागतं. आहे की नाही गंमत? काय झालं की रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. एका यात्रेला जायचं होतं. ठाकूरांना शिष्य म्हणाले, ठाकूर आपण जाऊया यात्रेला. ते म्हणाले ठीक आहे. आता ही बातमी पूजनीय शारदा मातांना समजली. शारदा मातांनाही वाटले की चला त्या निमित्ताने आपल्यालाही दर्शन होईल, तिथं यात्रेमध्ये जाऊन येता येईल. आपल्याला आश्चर्य वाटेल की ठाकूर ज्या खोलीमध्ये बसत असत त्या खोलीला एक पातळ विरळ असा एक पडदा लावलेला होता आणि त्या पडद्याला एक छिद्र पडलं. आता खरं तर तुम्ही म्हणाला हा काय प्रसंग आहे का सांगण्याचा? एकीकडे शारदा माता आणि ठाकूरजी रामकृष्ण परमहंस हे दोघेही अवतारी आहेत. पण अवतारी पुरुष आहेत, एकमेकांच्या अंतःकरणातलं जाणता येत ना. आपण एकदा मध्यंतरी प्रसंग पाहिला. ठाकूरांना कुठं बाहेर जायचंय म्हणून त्यांनी लाटू महाराजांना पाठवलं, जा आणि आईकडून पैसे घेऊन ये. लाटू महाराज तिकडे गेले, शारदा माता ज्या वाड्यात राहत होत्या तिथं. लाटू महाराज गेले त्या चौकटीजवळ, उंबरठ्याजवळ गेले घराच्या, आणि आतून आवाज आला, चौकटीवर पैसे ठेवलेले आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं, मी तर काही बोललोच नाही. पण ठाकूरांना कुठं बाहेर जायचंय आणि पैसे लागणार आहेत, ते पैसे शारदा मातांनी चौकटीवर ठेवले, उंबरठ्यावर. काहीही सांगायची गरज नाही. ये हृदयीचे ते हृदयी घातले. आहेच आहे, घालायचं काही कारणच नाहीये. पण आता इथला प्रसंग कसा आहे तो मी तुम्हाला सांगतो. ठाकूर आत बसलेले आहेत खोलीमध्ये आणि ठाकूरांना पाहण्यासाठी शारदा माता ते जे पडद्याला छिद्र पडलेले ते छिद्र बोट घालून मोठं करतायत. हा काय म्हणू आपण, लहान मुलांसारखं आहे का नाही हे? ठाकूरांना पाहायचंय, अंतःकरणाचं तुम्ही एकमेकांचं ओळखता. मग ठाकूरांना पाहताना विरळच्या पडद्यातून पाहत असताना जे छिद्र पडलेलं आहे पडद्याला ते मोठं करून पाहायचंय. लहान मुलांना जसं वाटतं तसंही का नाही हे? पण ही वस्तुस्थिती आहे, त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तर मी सांगत होतो तुम्हाला की यात्रेला जायचंय तेव्हा शारदा मातांनी विचारलं, मी येऊ का? ठाकूरांचं उत्तर काय माहिती आहे? तुमची इच्छा असेल तर या. काय अर्थ झाला सज्जन हो? ईश्वरी भावाचा किंवा त्या स्वामित्वाचा
जो अधिकार आहे तो अधिकार ठाकूर वापरतायत. कुणावर? शारदा मातांवर वापरतायत. ते म्हणतायत तुमची इच्छा असेल तर या, म्हणजे माझी इच्छा नाहीये. आणि शारदा माता गेल्या नाहीत. अहो, आपल्या प्रपंचातला प्रसंग आपल्याला माहिती आहे. घराघरातला प्रसंग आहे हा. बायकोचा नवऱ्यावर किती अधिकार आहे, सत्ता किती आहे, सगळं घर कुणाच्या सत्तेवर चाललंय, कोण फायनल डिसिजन मेकिंग आहे. आता दोघंही कमावताय ते सगळं ठीक आहे, पण एक ढोबळ नियम सांगतोय मी तुम्हाला. आणि असंच असलं पाहिजे असा माझा हट्ट नाही, म्हणजे त्याचाही वेगळा काही अर्थ काढू नये. पण एक साधारण चालीरीतीबद्दल मी बोलतोय. घराचा प्रपंच चालतोय, व्यवहार चालतोय, निर्णय कोण घेत आहे, कुणाचं स्वामित्व आहे. पण त्याच्यावर कधी कधी घरातली स्त्री, त्याची बायको, ही त्याला रागावते. तो रागावण्याचा हट्ट जो आहे तो अधिकार आहे, त्या दाखवतात. ते स्वामित्व आहे आणि ते स्वामित्व गाजवण्यातला एक आनंद आहे. मग आता थोड्या वेळानंतर किंवा एखादा दिवस गेल्यानंतर नवरा बिचारा बायकोकडे जातो आणि तो समजूत काढतो, अरे तू ठीक आहे ना, एवढं 2 दिवस झाले मी बघतोय, एवढं फुगून बसायला काय त्याच्यामध्ये, बोलून आपण करून आपण ते, असं तो समजुतीच्या स्वरामध्ये जातो बोलायला. आणि एकदम काय होतं, पारडं पलटतं आणि ती म्हणते, अहो मग मी तुमच्यावर नाही रागवणार तर कुणावर रागवणार. मिटलं का भांडण. ईश्वर भाव जो आहे, समर्थ या ठिकाणी म्हणतात, तो ईश्वर भाव असणं, त्याचा अधिकार गाजवणं. ईश्वर भाव, ईश्वर आणि ज्याच्यावर अधिकार गाजवायचा, हे सगळं अवघी माया. विश्व मांडलं तर विश्वरूप आहे. ते मुळात आपण म्हणतो का नाही, हे सगळं मिथ्या आहे. मग याच्यावर अधिकार दाखवणारा काय सत्य आहे का? याचा जो विश्वंभर आहे, याचा जो चालक आहे, याचा जो नियंता आहे, तो सुद्धा अवघी माया. पुढे समर्थ म्हणतात, माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक, ऐसे बोलणे श्रीराम. माया मनास चाळक. माया काय करते? मनाला चालना देते. माया बुद्धीस व्यापक. त्या बुद्धीला ती वेष्टून टाकते आणि पाहिजे तसा निर्णय घेते. एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला मी. एखादी वस्तू करू नये, पण शोभत नाही असा नियम आहे. पण असा नियम आहे, मला माहिती आहे, पण मी करतो. माझी बुद्धी मला सांगते डोंट डू इट. पण त्या बुद्धीला माया व्यापक आहे, एक वेडा घालते ती. आणि जो बुद्धीचा निर्णय आहे ती त्याला फिरवते. आणि मग मीच त्याचा वकील होतो. काय हरकत आहे एखाद्या वेळी करायला? मी काय रोज रोज करतोय का? ही माया व्यापक आहे. माया एकी अनेक. एकच ठिकाण आहे, एकच वस्तू आहे, पण ती अनेक रूपांनी नटलेली आहे. वीज एकच आहे. फ्रीज मध्ये ती गार आहे, थंड करून टाकते, पाण्याचा बर्फ करून टाकते. आणि गीझर मध्ये तेच पाणी उकळायला लावते, वाफ करते त्याची, सरळ पाणी उडवून टाकते सगळं. त्याच पाण्याला घन करून ठेवते दगडासारखं आणि त्याच पाण्याला वाफेमध्ये रूपांतर करते. वीज एकच आहे. एक माया एकी अनेक ऐसे बोलणे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी. मुळापासून शेवटवरी अवघी
मायेची, सगळीकडे मायाच माया आहे. आता इथं काय एक चरण आलेलं आहे, माया एकी अनेक. एकटा असलं तर करमत नाही, म्हणून त्यांनी अनेक निर्माण केले. कशाच्या बळावर झाले? त्यांनी केले का? त्याला तर जस्ट ती उर्मी वाटली, आतून एक स्पंदन आलं आणि सगळं तयार झालं. नुसतं मनात आणायला आपण काय म्हणतो, अहो तुमची काय सत्ता आहे सर, तुम्ही नुसतं मनात आणा, सगळं तयार आहे तुमच्यासाठी. तो करणार आहे का त्याचं मन करतं? पण त्यांनी मनात आणल्यानंतर सगळं उभा राहतं का नाही? सगळे हात जोडून तयार आहेत. मग पैसे दिले काय, नाही दिले काय, पण त्यांना वाटतंय ना, म्हणून आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. जसं प्रपंचात होतं, जसं अधिकारामध्ये, नोकरीमध्ये होतं, व्यवसायात होतं, तसं परमार्थातही होतं. आपल्याला अनुभव आहे सगळ्याचा. एक इंग्रजी म्हण आहे, ह्युमन बिईंग इज सोशियल ॲनिमल. माणूस काय आहे? समूहवादाने राहणारा प्राणी आहे, सोशियल ॲनिमल. एकटं राहावं वाटत नाही. म्हणून तर एकी अनेक हा शब्द आलेला आहे. समर्थ म्हणतात, मायेमुळेच अनेक विचार सुचतात, अनेक कल्पना सुचतात. मनास चाळक, मनाला चालवते, चांचल्य देते, अनेक कल्पना करते. मी याचा अनुभव घेतलाय, तुमच्यापैकी काही जणांनी घेतला असेल. एकांतात बसा, अनेक दिवस. मी घळीवर राहायचो ना, मी तुम्हाला सांगतो. मी शिवथर घळीवर एक महिना, 4 वर्ष मी व्यवस्थापक म्हणून गेलो. आणि मी जेव्हा तिथं राहायचो तेव्हा मी कमीत कमी बोलायचो. वर्तमानपत्र कंडक्टर ड्रायव्हर घेऊन येतात. मुंबईहून जी कल्याणवरनं गाडी येते ती मुक्कामाला येते. कंडक्टर ड्रायव्हर वर्तमानपत्र घेऊन येतात. वर्तमानपत्र वाचण्यासाठी लगेच ते आपले सेवक जे असतात घडीतले, ते लगेच एक तू पान वरचं घे, मी मधलं घेतो, असं करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्या वर्तमानपत्राला त्या महिन्याभरामध्ये हात सुद्धा लावत नव्हतो. अवांतर बोलणे नाही. काउंटरवर बसणे, काहीतरी वाचन करणे. प्राज्ञ परीक्षेची मी स्वाध्याय सोडवले 1 महिना तिथं बसून. अनेक ग्रंथांचा अभ्यास, कमीत कमी बोलणे. नंतर तिथून बाहेर पडल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी घरी आल्यानंतर सुद्धा, की मी कमी बोलतोय. एकांतामध्ये जर आपण राहू, आपलं बोलणं खुंटतं. म्हणून मला एकट्याला करमत नाही ही जी भावना आहे, जी मला आहे तीच परब्रह्माला आहे. कारण त्याचाच मी अंश आहे ना. एक मुठभर साखर ठेवली काय आणि पोत्यातली साखर असली काय, शेवटी गुण तर सारखेच आहेत ना. गोडच लागणार आहे. पांढरी आहे तिकडेही पांढरी आहे. पाण्यात विरघळणार आहे ती पाण्यात विरघळणार आहे. तुमच्या माहितीसाठी एक प्रसंग सांगतो की चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख पूजनीय ज्योतिर्मयानंद स्वामी, आपल्या दास परिवाराचे अनंतराव काईतवाडे, ते इंदोरला असतात. आपल्या या व्यासपीठावर असलेल्या समर्थ भक्त सौ लोचन काटे आणि त्यांचा चांगला परिचय आहे. म्हणजे त्या दोघांनी मुलांसाठी ज्या समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा आहेत, प्रथमा आणि द्वितीया, त्या दोन्ही पुस्तकांचं, पहिल्या प्रथमाचं तर पुस्तकाचं तर हिंदी अनुवाद झालेलाच आहे. दुसरी जी द्वितीय परीक्षा आहे, छोटी छोटी पुस्तकं आहेत मुलांसाठी, तुम्हाला माहिती आहेत ती, त्याचा हिंदी अनुवाद केलाय. तर त्या दरम्यान मी त्यांना नंबर पाठवला होता आणि अनंतराव काईतवाडेंनी त्यांना खूप मार्गदर्शन केलं. त्या दोघांनी मिळून ते काम केलंय. लोचनताई काटेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. दासबोध हिंदीमध्ये करतायत त्या. आता त्यांचं लिखाण हिंदी में दासबोध असं चालू आहे. दररोज 1 समास 2 समास लिहित आहेत त्या. आपण बरेच जण आपल्यापैकी त्या समूहावर पण आहेत. तर मला सांगायचा मुद्दा असा होता, अनंतराव काईतवाडेंचे धाकटे बंधू आहेत हे ज्योतिर्मयानंद सरस्वती. आणि यांनी 2 वर्षाखाली असं ठरवलं की चातुर्मास
एकांतात घालवायचा. एकांतात कुठे घालवायचा? त्यांचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये वर टेरेसवर एक रूम आहे, मोठी रूम आहे. त्या रूम मध्ये त्यांनी सगळी व्यवस्था केली. गॅस, कुकर, सगळी भांडी कुंडी वर ठेवली 4 महिने. आणि त्यांनी सांगितलं की मला कुणीही बोलायचं नाही, म्हणजे मनुष्य येऊन बोलणार नाही, फोन येणार नाही, वर्तमानपत्र नाही, मोबाईल नाही, काही नाही. त्यांनी एक खिडकीला एक छिद्र करून ठेवलं. त्यांनी सूचना दिली की अत्यंत विपरीत आणि मला बोलणं भागच आहे, त्या प्रसंगामध्ये या खिडकीच्या फटीतून मला चिठ्ठी टाका, अन्यथा मला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही. समजा मला जर काही पाहिजे असेल तर मी या खिडकीतून चिठ्ठी बाहेर टाकेन, या छिद्रातून. ते सगळी व्यवस्था झाली. 4 महिने ते राहिले एकांतवास. काय 1-2 वेळा लागला असेल, त्यांनी चिठ्ठी टाकली, ते वस्तू त्यांना ती आली, बाकी काही नाही. प्रपंचाचा तर काही संबंधच नाही प्रपंचाचा. पण अनंतराव काईतवाड्यांची जी मुलगी आहे तिने सांगितलं की उद्या आता ते 4 महिन्यासाठी बसणार आहेत एकांतवासात. तर त्याच्या अगोदर त्यांनी तिला फोन केला आणि ते तिच्याशी बोलले. ते म्हणाले की बेटा आता मी 4 महिने बोलणार नाही, त्याच्यासाठी म्हणून मी तुला आज मुद्दाम फोन केलाय. 4 महिने ते बोलले नाहीत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते 4 महिन्या चातुर्मास झाल्यानंतर कित्येक दिवस अत्यंत अबोल होते. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, एकी अनेक, अनेक असल्याशिवाय, द्वैत असल्याशिवाय माझ्या मीपणाचं अस्तित्व कसं समजेल, मी एकटा असेल तर. म्हणून तो ईश्वर भाव गाजवण्याची, सत्ता गाजवण्याची जी उर्मी आहे, त्यातला जो आनंद आहे तो एकट्यात नाही आहे, तो अनेकात आहे. म्हणून एकी अनेक असं या ठिकाणी शब्द आलेला आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, संकल्प विकल्प तेची मन, करू न करू ऐसे वाटले तेची मन. आपण अंतःकरण पंचकामध्ये पाहिलेलं आहे. मन भलतीकडे धावे, मनास कल्पायाची सभे. अनेक कल्पना ते मन करत असतं. मनाच्या वृत्ती नाना, मने भगवंतास पूजावे. मनाने कल्पना आहेत सगळ्या ह्या. मने अंतरिक्ष जावे, ह्या सगळ्या कल्पना आहेत. माया मनास चालक. पंचदशीमध्ये पूजनीय विद्यारण्य स्वामी म्हणतात, मनो दशेंद्रियाध्यक्षम. मन काय आहे? 10 इंद्रियांचा अध्यक्ष आहे, स्वामी आहे. मनो दशेंद्रियाध्यक्षम हत्पदम हत्पद्म गोलके स्थितम. ते कुठे आहे? हृदयाकाशात राहत. 10 इंद्रियांचा स्वामी आहे आणि ते हृदयाकाशामध्ये राहत. रुर्वतंत्र या ग्रंथामध्ये संदर्भ आलाय. सर्वेंद्रियम प्रवर्तकम. सर्व इंद्रियांना प्रवृत्ती देणारा, चालना करणारा कोण आहे? अंतरिंद्रियम मनहा. अंत इंद्रिय कोण आहे? मन आहे. संकल्प विकल्पात्मक वृत्ती मदंत करणम मनहा. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, माया मनास चालक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक ऐसे बोलणे. हे असंच बोलणं आपण उद्या दुपारी 2 वाजता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढे त्याचा विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.